कोरस. माईक मध्ये बोलायचं मॉनिटरला थोडीशी याची आपल्याला थोडीशी लेवल द्या. निळी वायर ठीक आहे बघ. निळी वायर अजून थोडासा कोरस सर बघ. तुझं जवळ बोलून बघ. ठीक बघ तुझ्या हिशोबाने काय ते कर. सुरुवातीला पेटीचा आवाज थोडासा वाढेल. हेल्प 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 हेल्प. धरून उभे राहा नको. धरून उभे राहा सांगतो.
सुस्वागतम. नमस्कार, धन्यवाद. प्रथमतः सर्वांना नम्र अभिवादन करत सर्वांचा आशीर्वाद घेऊन आज या ठिकाणी मागे गणेश जयंती निमित्ताने श्री गणेशाचा 35वा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी साजरीकरण केला जातोय तळे बाजार. आणि या ठिकाणी असंख्य असे कार्यक्रम आज काल आणि आज अनेक कार्यक्रम या ठिकाणी महिलांसाठी असू देत, दिंडी भजन आता झालेले एकदम सुंदर, त्याचप्रमाणे सत्यनारायण महापूजा आयोजित करून या ठिकाणी डबलबारी भजनाचा हा जंगी सामना आयोजित करून आम्हा 2 बुवांची या ठिकाणी निवड केली. मी बुवा सुयश मुरारी खाराणे, गाव मालवण कट्टा, जिल्हा सिंधुदुर्ग आणि झोपवस्तीसाठी भांडूप मुंबई. त्याचप्रमाणे या ठिकाणी मला पक्वास साथ करतात ते सुप्रसिद्ध पक्वादवादक विनोद मांडवकर आणि तबला साथ करतात ते कैलासवासी जयराम घाडीगावकर बुवा यांचे सुपुत्र दामोदरजी घाडी बुवा. त्याचप्रमाणे माझ्या कोरस मंडळीमध्ये आपल्याच तालुक्यातील एक आपल्या जवळच्या या ठिकाणी आरेगावातील बुवा हेमंत कदम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार मानतोय. गणेश कदम या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांचे या ठिकाणी आभार मानतोय. त्याचप्रमाणे आज डबलबारीसाठी जे बुवा लाभलेले आहेत ते सुप्रसिद्ध बुवा भजन सम्राट प्रमोद हरिहर बुवा यांचे शिष्य राकेश मिशाळ बुवा सध्या एकदम धगधगतो तारो आणि तो तारो आज मावळण्याचा काम मी करतच आहे थोड्या वेळात. सुंदर असं बुवांचं भजन आहे आणि मनोरंजन देखील तेवढंच आहे. त्याचप्रमाणे त्यांना पक्वास साथ करतायत ते पवन सागर तिर्लोटकर आणि तबला साथ करतायत ते नरेश मिस्त्री. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या कोरस मंडळीतील सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो, सर्वांचे या ठिकाणी आशीर्वाद घेतो. कार्यक्रमाला विलंब झालेले आहेत आणि आज दुपारची वेळ असून देखील आपण सर्व भजन रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार तुमच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महिलांचं प्रमाण देखील महिलांचा 50% आरक्षण आहे, तरी पण आज सगळेजण महिला या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार मानतोय. या ठिकाणी आम्हाला ज्यांनी आमंत्रित केलं ते श्री गणेशाचे वर्धापन दिनानिमित्त तर गणेश मित्र मंडळ तळे बाजार यांचे या ठिकाणी आभार मानतोय. त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष राजेंद्रजी म्हापसेकर, उपाध्यक्ष अनिल मोळकर, खजिनदार बाळकृष्ण हिंदळेकर आणि कार्यवाह संजय रुपडे आणि सर्व पदाधिकारी सर्वांचे आभार मानून या ठिकाणी आमचे गुरुबंधू श्रीकांत कदम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार मानतो. सर्वांचे या ठिकाणी आशीर्वाद घेऊन आजच्या या डबलबारीच्या सामन्याला सुरुवात करतोय. अवघ्या जगतात चालत दैवत गणपती गणरायाच्या चरणासी नतमस्तक होऊन, विद्येत चालत दैवत सरस्वती मातेच्या चरणासी नतमस्तक होऊन, महाराष्ट्राचा दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आजच्या या आमने सामने डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याला सुरुवात करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तुमच्या सर्वांचे या ठिकाणी पुनश्च एकदा आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे सावंत काका या ठिकाणी शिरगाव वळिवंडेवरून उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार मानतो. त्याचप्रमाणे हा मंदिराच्याच जवळपास राहणारे आमचे गुरुबंधू सन्माननीय संजय परबुवा श्री आई भगवती कला दिंडी तोरसोळे या ठिकाणी आज ते तुमच्या जवळपास राहतात आणि अनेक गाण्यांची लेखणी करत असतात आणि उत्कृष्ट असं त्यांचं दिंडी भजन आहे. एकदा जोरदार त्यांचे देखील आभार मानून स्वागत करतोय. त्यांच्याकडून माझ्यासाठी हे 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी भजनाला प्रथमतः सुरुवात करतोय. काय दुपारची बारी आज दुपारची बारी आणि तरी देखील तुम्ही एवढं भजन रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण आजकाल लोकांकडे वेळ कमी आहे.
बरोबर की नाही? त्याच्यामुळे ह्या दोघा ठिकाणी सांगल्याने पेट काढल्याशिवाय पर्याय नाही. हा खराच कारण अहो एका सेकंदात पैशाचं महत्व किती झालेलं. हा आमच्यावर हा सगळा त्या मिसाळाला हा सगळा नावच बघा काय मिसाळ. पिसाळ काढते तुझी थांब असू दे हळूहळू उडवतोय तो तसं घबरावायचो नाही. तुमका आता बघा कोणाचे आवाज बिवाज काढून टाकतोय त्याचा बघित राहा. पहिलीच बारी आहे आमची दोघांची आणि ती रंगत येणार ह्या गणपती गजाननाच्या चरणाशी या ठिकाणी गणपती गजाननाचे आशीर्वाद घेतोय. एकदम सुंदर बारी करूया. काय विषय नाही, राग नाही. आजच्या बारी घर बोलायचा विश्रांत जायचा. बरोबर की नाही? नाही तर आताचे दांडके घेऊन मारूक धावतो एकमेकांना. फक्त आता काय कालांतरात बदल येतो की सांगतले कायच आणलास नाही सामान. भजन म्हणजे पेटी नाही आणलास ढोलकी नाही आणलास तरी चलत. फक्त येताना दांडके घेऊन येवा आणि बरे पाठसून लाल करा. तसा काय नाही. असू दे भजनाला सुरुवात या ठिकाणी गणपती गजाननाच्या चरणाशी पहिले भजन आणि नंतर मनोरंजन. नक्कीच मनोरंजन होणार. धन्यवाद. हल या ठिकाणी युट्यूब चॅनलचे आमचे सन्माननीय रासम काका, चंद्रकांत रासम काका आज मुनगे गावावरून या ठिकाणी मुंबईवरून ते 2 दिवसापूर्वी इकडे आले आणि आज युट्यूबच्या माध्यमातून अनेक ठिकाणी चांगलं भजन पोचवण्याचं काम करतात. आणि ते देखील पोलीस इन्स्पेक्टर म्हणून रिटायर झालेले आहेत आणि त्यांना ही आवड आहे भजनाची म्हणून या ठिकाणी करतात. एकदा जोरदार त्यांच्यासाठी देखील टाळ्या वाजवून दे. गणपती सूर निरागस हो, सूर निरागस हो, गणपती सूर निरागस हो, शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक. ओंकार गणपती ओंकार गणपती
सुखपती चंदपती गंधपती दीन निरंतर हो दीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो वक्रतुंडा भजावी मना तू मनी वक्रतुंडा भजावी कोरस आवाज वाढवा सदा शांत चित्ते गणेशा पूजावे सदा शांत चित्ते गणेशा पूजावे गुरु सद्गुरूंचे सदा गुण गावे गुरु सद्गुरूंचे सदा गुण गावे गुरु सद्गुरूंचे सदा गुण गावे पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री गुरुदेव विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजानन ग्रामदेवता श्री लिंगेश्वर श्री वेताळ श्री ब्राह्मणदेव आई भवानी आई भराडी हरि हर श्री स्वामी समर्थांचा श्री सद्गुरु साईनाथांचा सुप्रसिद्ध भजन गायक गुरुवर्य चंद्रकांत देसाई
या ठिकाणी आमचे गुरुवर्य सुशील घोटणकर व यांचे बंधू या ठिकाणी किरण घोटणकर यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेले धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय, आभार मानतोय। या ठिकाणी आज तळेबाजारामध्ये दुसरी वारी आहे माझी, बहुतेक राकणेश्वराच्या मंदिरामध्ये तिथे झालेले, पण त्यावेळेस वासवात झाला। आम्ही इलो पण आमका लेट ऐका कोण नाही आमच्या भाजनात, आणि आमच्या भजनात शक्यतो ऐका कोण असतले 30 आणि 45 30 म्हणजे 35 पर्यंतच्या खालचे कोण नाही, बहुतेक असतले ते कोण 40 45 50 ही अशी माणसं, कारण भजन कोणाकडे कसं झालेलं बरोबर की नाही। आज हे जे प्रसंग आपल्या देशावर येतात ना, हे कशामुळे येतात की त्या काळात लोकांनी तर केलेला होता, त्याच्यामुळे त्यांच्यावर प्रसंग येत नव्हते, आणि आपल्या काळात आज प्रसंग बघा ना, कोरोना येलो त्याचं आता नाव नको, नाव घ्यायचा पण नाही, पण सांगतोय हे असे प्रसंग आपल्या पुढे देखील येतच राहतले, आणि त्याच्यातून आपल्याला वाचणं हे गरजेचं, म्हणून भक्ती ही भगवंताची करणं, या गणरायाची भक्ती करणं ही खूप काळाची गरज आहे। असू दे मिसाळ व बाकी काय सगळा मारा ना, बुवांचा सगळा सुंदर भजन देखील सुंदर, मनोरंजन माझ्यापेक्षा पोपटासारखे बोलतात ते, त्यांचं तसं कोण हात धरू शकणार नाही, हात धरल्या फक्त तरी एकानच वाटतात, बाकी त्यांचं कोण हात धरूच नाही। बघा ना त्यांची राजेशाही एकदम बाळ, आता लगीन झाला मी बाळ असं, पण तो ते काय आता म्हणतोय। असू द्या, या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय। दादा माझा आवाज वाढवा, काय संध्याकाळी पण पुन्हा बारी आहे, आणि ह्या उन्हाच्या ह्याच्यात अजून हरमाळली गेलो आम्ही। एक तर मुंबईतून यावता त्या ट्रेन मध्ये त्या भैयांच्या वासाना आधी मारायला जातात, हो खय खय हात घालतात ते, सांगा लोक अशी परिस्थिती, आणि त्याच्यात जर कोकण कन्या तुतारी असली तर ठीक आहे, पण ते मंगला बँगलोर हे सगळे ते असतात, ते माका वाटतं 3-3 4-4 महिने आंघोळच केलेले नाही, बाजूत बसल्यास तरी त्यांच्या वास येतो, अशी परिस्थिती, आणि मला ते गप्पावर नाही, हडे खाजव थडे खाजव कधी बसतात, म्हणून भीती वाटतात त्यांची। असू द्या, त्या ठिकाणी सुरुवात गणरायाच्या या भजनाला करतोय, बुवांची 100% पिशा काढणार तसं काय विषय नाही। या ठिकाणी उत्कृष्ट असा साऊंड या ठिकाणी आम्हाला उपलब्ध आहे, त्यांचे देखील आभार मानतोय। लवांकुशाचा हलवी पाळणा, लवांकुशाचा हलवी पाळणा, वनी वाल्मिकी मुनी दैव जाणे मुनी, दैव जाणे मुनी, दैव जाणे मुनी। बाजे रे मुरली आवाजे, बाजे रे मुरली आवाजे, बाजे रे मुरली आवाजे,
धिंता तिटदा धिंता मृदुंग वाजे धारा धिंता तिटदा धिंता मृदुंग वाजे धन्यवाद. या ठिकाणी भजन झालेलं आहे आणि रूपावली घेतो. या ठिकाणी सन्माननीय आमचे मार्गदर्शक चंद्रकांत रासमबुवा यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलेले. धन्यवाद. काय आहे मंडळी, आज जग कसं चालतंय त्याच्याबरोबर आपल्याला चालणं गरजेचं आहे. पक्वादक साईल वाळवे यांच्याकडून आमचे पक्वादक विनोद मांडवकर यांसाठी हे 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. आज हा गणेश जयंतीचा उत्सव आज आपण प्रत्येक ठिकाणी जागोजागी, आज देवगड तालुका म्हटल्याच्या नंतर भजनाची पंढरी आहे. प्रत्येक घराघरामध्ये बुवा आहेत, घराघरामध्ये कलाकार आहेत आणि त्यांच्या या देवगड तालुक्यामध्ये आल्याच्या नंतर भजन कसं करायचं, आज खरोखर खूप सार्थ अभिमान आहे की जास्तीत जास्त या आजच्या दिवशी डबल वाऱ्या, या 32 डबल वाऱ्या या सिंधुदुर्गामध्ये एकदा जोरदार आपल्या सिंधुदुर्गातील लोकांना टाळवतो. 32 डबल वाऱ्या आहेत आजच्या दिवसामध्ये, मोठ्या बुवांपासून छोट्या बुवांपासून सगळ्यांचा. पण असा विषय आणि ही आपली पंढरी आहे आणि या पंढरीमध्ये आपण देखील भजन, आज दिंडी भजन खरोखर खूप गर्दी होती आणि खूप उत्कृष्ट असं दिंडी भजन सादरीकरण केलं, बरोबर की नाही. आणि ही कला जपणं गरजेचं आहे. एकमेकांची साला 100% काढणार, साला काढू का होईल. आजोबा काहीतरी सांग, हे म्हणतात की पेटवा नाही तर कोण थांबायचे नाही. पण कसा या गणरायाच्या चरणी आणला तर पहिले आमका भजन करू काय, बाकी तो एकमेकांची साला गजरात काढू शकतो. त्याबद्दल काय वाद नाही. तू काय कमी नाही, मी काय कमी नाही. चालू करू, साला काढू, साला काढू, चालू करू.
लय पोचलेलो हा तो सांताक्रूजच्या हो पोचलेलो कलाकार तो त्या दिवशी आजचाच झाला. एका ठिकाणी गेलो हो मानाक लागलो सुयश भाऊ आम्ही येतोय म्हणता तुम्ही जरा म्हणता स्वाय जरा तू भजन चांगला म्हणजे माका म्हणता तू भजन चांगला करतस. मी म्हटलं ठीक आहे आपल्या दोघांच्या एकमेकांच्या साथीन चालायचा. मी म्हटलं थोडाफार तू चांगला बोलतोस म्हटलं तुझा मी काहीतरी बघित जाईल तू माझा काहीतरी बघ असाच झाला. तो म्हणतात चला मी तुमच्या बरोबर येतोय. मी म्हटलं बाबा मी आता काही भजन करून जाणार नाही. म्हटलं एक माझ्या मित्राची आई वारली तिला मी पाचारून जातोय. तो म्हणाक लागलो चला मी येतोय तुमची आता पाठ सोडूच नाही म्हणतोय. आणि हो माझ्या बरोबर इलो आणि मी आपलो गेले त्या मित्राच्या पाचारून गेले. आऊस मारली ती मित्रा आणि मित्र म्हटला अरे वाईट झालं रे. म्हटलं तुझी आई आज आपल्यातून निघून गेली. तुझी आई काय ती तुझी आई ती म्हणता माझी आई होती. म्हटलं मी सांगलंय म्हटलं आज कारण कोणाची आई ही आपली आई असते. आईला तेवढा मान देणं हा गरजेचं आहे. आणि म्हणून मी म्हटलं तुझी आई काय म्हटलं ती माझी आई होती आपल्या सर्व गावाची आई होती. आणि खरोखर खूप दुःख झालं. आणि मी जसं त्याच्या पाठीवरून हात ठेवले ते कव भरून येला त्यांना बिचारे मिठी मारल्या माका. ह्या सगळ्या ह्या कार्टूनात बघल्या. 2 दिवसात हडे राजापुरात गेलो त्याच्या मित्राची बायको वारली. गेलो आणि त्याच्या बिचाऱ्याच्या पाठीवर हात ठेवले आणि चालू झालं मित्रा तुझी बायको खूप चांगली होती खूप सुंदर होती दिसायला. हळूहळू त्याच्या पाठीवर हात ठेवले म्हणतात ती तुझीच बायको काय म्हणता माझी बायको होती. एवढा मला न घबरवलं नाही. अख्ख्या साऱ्या गावाची बायको होती. थैसून असं पेट काढले याचो आणि पाठवून दिले बॅकग्राऊंड लाल करून. म्हणजे असं पोचलेलो कलाकार राहतो. साधू समजा नको आता पोपटासारखं बोलतो असू द्या. या ठिकाणी रूपक घेतोय आणि गजराच्या माध्यमातून नक्कीच 100% प्रयत्न करणार. या ठिकाणी आज बघा पांडुरंग आज रंग अनेक आहेत. आज रंगांचे रंग आपण अनेक सादरीकरण करतो. नवरात्रीमध्ये 9 रंग बरोबर की नाही. सगळे बायका आमच्या मुंबई सारख्या ठिकाणी गेला तर प्लॅटफॉर्मला पिवळं कलर असलो का पिवळे साडी मग त्यांच्या नवऱ्यांका मुकडू झालो समजायचं. हो निळो असलो का निळे साडी फॅशनचा जमाना आहे. पण ज्या रंगाने आपलं आयुष्य सुदृढ होतं तो म्हणजे पांडुरंग. आणि म्हणून आपल्याला त्या पांडुरंगाचं गुणगान गाणं हे गरजेचं आहे. या ठिकाणी रूपक घेतोय कारण खूप लेट झालेलो आता 4 वाजत इलेले आहेत. आमका 2 वाजता बोलवला काही कारणास्तव दिंडी भजन होता. कारण चांगले चांगले उपक्रम आज मंडळाने लाभवले आणि लोक देखील त्या ठिकाणी उपस्थित होतील. खरोखर सुंदर असू द्या. रूपक घेतोय आणि त्याच्यानंतर गजराच्या माध्यमातून नक्कीच बोलण्याचा आणि याची पिसा काढायचा प्रयत्न. आता मी कळ काढलंय सुरुवातीकर काय मी आता काय बोलत आता बोलबिन दास. हर बने
विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा विठोबा
आळी माय बाबा माय बाबा उरवावी आळी माय बाबा उरवावी आळी माय बाबा कालोजाना सुखावले कालोजाना सुखावले Ganas de